नमस्कार मंडळी, तर तुमचं आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर रस्त्याने चालताना किंवा शाळेतून किंवा कामावरून येता जाताना आपल्याला एक हल्ली दिसतं, ते म्हणजे गणपती बाप्पाचा कारखाना किंवा एक छोटंसं दुकान। तर ते बघून अगदी मन प्रसन्न होतं आणि कळतं की गणपती बाप्पांना आपल्याकडे यायची खूप घाई झालेली आहे। तर आपण असंच वाटेने बघत बघत जात असतो आणि त्या मूर्तींना निहाळत असतो। तर आणि ही एक बेस्ट फिलिंग असते, सगळ्यांनाही आवडते, तुम्हालाही आवडते ना, मला नक्की कळवा। तर असं आहे आणि आज मी कामावरून सुटून आरूला भेटायला जात आहे। तर ती खुशी आहे, पण त्याला बरं नाही म्हणून थोडंसं वाईट पण वाटतंय। आठवड्याभर झालं त्याला बरं नाहीये, पण म्हटलं चला आज भेटूनच येऊया त्याला। आणि दुपारी अर्चनाचा म्हणजे माझ्या जाऊचा मेसेज आला होता, असं म्हटलं चला। आणि या पावसाच्या ह्याच्यात तर नकोच, दररोज 4:30 वाजता पाऊस पडणारच कामावरून सुटले की। तर म्हटलं चला धावत धावत ट्रेन पकडलेली आहे आणि 2 स्टॉप नंतर आहे प्रभादेवी। तर प्रभादेवी स्टेशनवरून 5 मिनिटाच्या अंतरावरच घर आहे। तर म्हटलं चला, थोडं घामाने चिकचिक झालेलं आहे, बिकॉज कसं आहे ते क्लायमेटच इतकं हे होतं ना, पाऊस पण नाही आहे आणि गरमी, तर नकोसं वाटतं। असं म्हणत डोरला थोडेसे व्हिडिओ शूट केले मी आणि लगेचच प्रभादेवी स्टेशन आलं। आणि क्लायमेट छान पण होतं म्हणता येईल किंवा नाही पण, तर कसं पावसाळी वातावरण होतंच पण पाऊसही पडत नव्हता, हा एक प्रॉब्लेम होता। तर ट्रेनमध्ये सेकंड क्लास हा डब्बा पकडला, पण सेकंड क्लास आणि मिडल क्लास हे थोडेफार सेमच असतात नाही का। मिडल क्लास आणि सेकंड क्लास, आता सेकंड क्लास हा जरा थोडा हाय वाटतो, पण असायला तो सेकंड क्लासच। तर आता प्रभादेवी स्टेशन आलेलं आहे आणि मी उतरून परत जिने चढायला लागलेले आहे। जिने चढत चढत त्या साईडने उतरून जायची घाई आहे। तर असं चालत चालत रस्त्याला ओलावा दिसला आणि म्हटलं पाऊस येऊन गेलाय बरं इथे सुद्धा। आणि वाटेत येता जाता काही माणसं दिसत होती, काहींची वेगवेगळी काही उद्योग चालू होते आणि मी रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली। 13th फ्लोअरवर राहतात, तर म्हटलं चला आरूसाठी काहीतरी खाऊ घेऊन जाऊया म्हणून गेले। आता संध्याकाळी म्हणजे रात्री निघेपर्यंत 8:30 झाले। म्हटलं चला निघूया आता, म्हणून ट्रेन पकडली आणि म्हटलं एकीकडे गाडी ऐकत जावं म्हणून निघाले। 8:30ची ट्रेन पकडून मी उतरले 9:30 पर्यंत बोरिवली स्टेशनला। 9:30 पावणे 10 झाले मला। आता एवढ्या रात्री कशी प्रवास करते असं तुम्ही म्हणत असाल, तर आपली बाई मुंबई आहे, मुंबईला हे सगळं काही चालतं बरं। आणि चालतं म्हणजे मुंबई ही नेहमी गजबजलेलीच असते अशा गोष्टीत। तर हे बघा 9:21ला सुद्धा प्लॅटफॉर्मवर एवढी गर्दी आहे, गावच्या ठिकाणी एवढी नसते। आणि जाताना फुलं घेतलेली आहेत, फुलं म्हणजे चाफ्याची फुलं। दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती म्हणून चाफ्याची फुलं घेतली। जांभळपान गावची आठवण झाली आणि भुईमुगाच्या शेंगा। तर रिक्षा पकडली। रिक्षात जाताना वाटलं एक सिरियल मी बघायची, ती कारे दुरावा नावाची। त्यात ती जी मुलगी होती म्हणजे अदिती जी होती, ती दोन्ही घरं सांभाळून ऑफिसची कामं सांभाळून करायची। दोन्ही घरं म्हणजे तिच्या सासरची दोन्ही घरं। तर ते आठवलं जरा मला, म्हटलं कामावरून जाऊन आले पण मला काही काम करावं लागलं नाही तिकडे, बट कसं आहे ती दगदग होती, ती रात्री उशिरा घरी पोचायची, ते थोडं आठवलं। म्हटलं कशाना या बायका कसं एवढं सगळं सांभाळतात, त्यांच्यात कुठून एवढी हिंमत येते, कुठून एवढी एनर्जी येते। युट्यूबवर व्हिडिओ बघता बघता आईचा फोन आला। म्हटलं युट्यूबचं पॉज केलं आणि आईचा कॉल अटेंड केला। आईला नेहमीच आपली काळजी असते आणि आईच आपल्यासाठी खास असते। तर असं विचार करतच मी बोरिवली स्टेशनहून जी ऑटो पकडली होती ती गोराईत उतरले। आणि हे बघा 10 वाजता सुद्धा आमच्याकडे गजबज असते, रस्त्याला कोणी नाही असं कधी होतच नाही। 1 वाजेपर्यंत सुद्धा अशी गजबज असतेच आमच्याकडे। आणि त्यात सॅटर्डे होता त्यामुळे रहदारीही होती। अरे खड्डे बघून चालले पाहिजेत, नाहीतर पाय मुरगळायचा। खड्डे आणि पावसाचं एक वेगळंच समीकरण आहे बरं, तुम्हाला माहिती आहे का ते समीकरण? पाऊस आले की खड्डे येतात, खड्डे आलं की पाऊस येतो। आता मी पोचलेली आहे आमच्या गल्लीमध्ये। असं म्हणत म्हणत काही गाणी ऐकत ऐकत मी पोचले आणि मग सोसायटीमध्ये एंट्री घेतलेली आहे। साधारण 10 वाजता मी घरी पोचले। अशा रीतीने
माझा आजचा दिवस आरवला भेटून खूप छान गेला.